हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड सनू ब्लॉग. तर आत्ता होत आहे दुपारचे 12 आणि आज मी ब्लॉग स्टार्ट करायला खूप वेळ झाला, कारण का आज रविवार आहे. तर सुट्टीचा दिवस आहे म्हणून सर्व आज आरामात नाही उठले. 9 वाजता सर्वजण उठले. मग चाय पाणी कामं करायला थोडासा वेळ झाला आणि आत्ता चालू आहे आमचा स्वयंपाक, जे की भाजी झाली, भेंडीची भाजी आणि आलूची भाजी शिजत आहे. कणिक सुरून आहे. आता आम्ही करणार आहे पोळ्या आणि ही बाई साहेब सध्या करत आहे आराम. आणि मी राहते इथे सरकारी क्वार्टरमध्ये, जे की मी काल सांगितलेलं होतं. हे बघा यांचं क्वार्टर आणि हे बघा किती उंच आहे, पाट्याचं आहे पूर्ण. हे बघा असं आहे यांचं सरकारी क्वार्टर. आणि आमची अर्धी भाजी शिजली असेल, पोळ्या करायच्या कारण भूक लागली आहे, 12 वाजले. तर हे त्यांच्या क्वार्टरचं छोटंसं किचन आहे आणि इथे आमची भाजी वगैरे शिजत आहे. सो चला तर पटापट बघूया काय करायचं आहे. तर भाजी आमची आलूची आणि तिकडे भेंडीची बनवू. सो हे गाईज आत्ता वाजले आहे सायंकाळचे 6 आणि आम्ही दोघींनी आत्ता आंघोळ केली. बघा आमचा टायमिंग आता म्हणजे 5-5:30ला आणि मी रेडी झाली आहे. आता म्हणजे तयारी तर सध्या केली आहे आणि ती रेडी होत आहे. आणि आता आम्ही विचार तर करत आहे की बाहेर जायचं म्हणून जराशा मार्केटला. आणि यांची इथे घरासमोर आहे बाजार, तर ही आली आहे बाजार बघायला आणि मी पण आलीचे सोबत. आणि हे लटारी बघा, ही लटारी पिताळी. तर बघूया आता ही नेते की नाहीतर मला बाहेर. आता दिवसभर तर बसून ठेवला आहे घरामध्ये. त्रास आला करून तर घरातच होतो अजून. म्हणजे त्रास पण आला ना, ऊन तर आहेच आणि त्रास पण आला. तर दोन्ही गोष्टी, ऊन तर होतीच आणि आत्ता सध्या आभाळ आहे. आणि आत्ता आमचं झालं, नळ पण आले होते तर पाणी वगैरे भरलं. बाजारात गेले आहे भाऊ, हिचे मिस्टर बाजारात गेले आहे. मी भाऊ म्हणते त्यांना म्हणून मी भाऊ म्हणते, कधी भाऊ म्हणते कधी भाऊजी म्हणते, जे मनात आलं ते म्हणायचं. आणि आता बघू ते आल्याच्या नंतर आम्हाला नेणार कुठे बाहेर. तर नेलं तर खूपच छान, नाही नेलं तर मग घराच्या घरीच परत स्वयंपाक करा, जेवण करा आणि झोपा, बस. दुसरं काही तर काम नाही आहे. नेतो तर म्हणत होते, आज जरी नेलं नाही तर मी उद्याची माझी बस पकडून मी जाते यवतमाळ डायरेक्टली. मग आता घरात बसायचं काय नुसतंच म्हणून. तसं आहे इकडे छान आहे. आता जास्त लागते म्हणते, नाही तर आत्ता काही नेणार नव्हती हे. तर अशी गोष्ट आहे. तर इकडे वगैरे छान आहे, इकडे सर्व ओपन आहे. क्वार्टर असल्याच्याने इकडे पण ओपनच आहे बघा. आणि इकडे समोर बाजार आहे आणि टेन्शन नाही, बाजारातले लोक पण बघतच असेल. होते ना किती विचारते, होते ना. एवढे जाड केस आहे तिचेवाले, असं जाड आहे, असे स्मूथ नाही आहे. घोड्याच्या शेपटीसारखे, घोड्याची शेपटी कशी असते सेम आहे तिचेवाले. आणि ते काही पार्लरमध्ये जात नाही, त्याला ना स्मूथिंग करत ना काहीच करत ना कोणतीच हेअर ट्रीटमेंट घेत नाही. तर फायनली आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही जाते बाहेर मार्केटला. तर मी तर अशी रेडी झाली आणि सांगायची एक गमत म्हटलं आहे बघा, मी घरून कानातले वगैरे काहीच घालून नव्हती आली. ते सोन्याचे होते तर थोडंसं पडून राहिले होते म्हणून मी, आणि हिच्याकडे मला भेटलं कानातलं जे की मला आवडले. तर हे बघा, हे एक घातलं मी आणि एक आम्हाला भेटतच नाही आहे. ते एका कानात आहे आणि एका कानात नाही आहे. तर अशी होत आहे गंमत. आणि ती शोधून राहिली, मी पण शोधून राहिली. आम्ही शोधलं पण आम्हाला भेटत नाही. तर मी म्हटलं काय करावं, छान वाटत आहे एका कानामध्ये, म्हणजे ते डिझाईन वगैरे छोटूशी नाजूकशी. तर मी अशीच घालून चालली आणि ना मला टिकली आहे ना काहीच आहे. जाऊ दे चल, मग आपल्याला यायला उशीर होईल. सो ही बाई अशी रेडी झाली. कुठे गेली अरे अशी आली. तर ही अशी रेडी झाली. असं दाखवायचं असते ना, दाखवत आहे पण ते व्हाईटवरती दिसत नाही आहे. ब्लॅक अँड व्हाईट ते झालं त्याच्यामुळे. तर कुठे जातात आपण, मार्केट आहे नेमकं कुठं चाललो. तर गेल्यावर बघू म्हणजे कुठे जाता येतं. चला, तर हे जिथे नेईल तिथे आपण जायचं आहे सोबत. तर कंटिन्यू. सार्वजनिक वाचनालय हे सुधाकर नाईक स्मृती सांस्कृतिक प्रेक्षागृह काय पेक्षाच आहे. आणि सार्वजनिक वाचनालय पुस्तक
आणि हे इथे आहे पायरी. काय करायचं आहे पायरीवर? काय पाहते पाहू द्याचं, त्यांचं काम करेल. हो, इथे चेस खेळणं चालू आहे. नंतर ॲड करते ते नावाच. सो नंतर टेन्शन नाही आहे. आता कसं लोकांसमोर बडबडलं तर लोकायला कदाचित जास्त बडबडल्यासारखं वाटते. चल डिअर चल. मला खूप आवडते चेस. अरे पण मला खेळताच येत नाही. अच्छा, आम्ही खूप दोघी जण येत नाही. आपण म्हणले हात दूर करायला लागणार आहे, मग असा हात करायला लागणार आहे. त्यानंतर आपण दोघी पण येणार आहोत, नाही तर मी येणार नाही आहोत. आता आम्ही तर फिरत चाललो तर मार्केट इकडे समोर आहे. ते दाखवू का थंड आपलावाला? मोबाईलच्या नादामध्ये आमचा ॲक्सिडेंट होऊन जाईल. ते आभाळ खूप जास्त आला आहे, त्यामुळे आम्ही पटकन जे घ्यायचं होतं आम्हाला सामान ते घेतलं आणि आम्ही पटकन घराकडे पळत होतो. सो गाईज आत्ता वाजले संध्याकाळचे 10:30, बरोबर आहे ना? 10:30 वाजले आणि मार्केटमधून आलो आम्ही. घाईच आलो, कारण का आभाळ खूप जास्त आलो होतं, त्यामुळे आम्ही घाई निघून आलो. घरी आलो, नंतर पाऊस लागला आणि मग आम्हाला पटकन लाईन जायच्या भीतीने पटकन आम्हाला खायचं बनवायचं होतं. सो आम्ही पहिले मसाला भात बनवला, त्यानंतर लाईन गेलीच होती, बनवताच गेली होती आधीच. तर मग मसाला भात, आलू भात, मसाला भात जे म्हणाल ते बनवलं आम्ही. आणि नंतर मग भरपूर वेळ थांबलो. मग 9ला लाईन आली, 9ला जेवण केलं आणि मग आत्तापर्यंत आम्ही असेच होतो गोष्टी सांगत. आणि आता मी म्हटलं चला फायनली व्हिडिओ एंड करायचा होता. तर मी आत्ता संध्याकाळचे 10:30 वाजले. आम्ही सर्वजण झोपलो आहे, जे की दिसत असं इकडे नाही दाखवत. आम्ही सारेजण झोपलो असं कारण का आठवलं ना लगेच. सो चला सर्वांनी गुड नाईट. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. आणि कसा वाटला आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक अँड शेअर नक्की करा. बाय बाय.